मंडळी, मी कृणाल पुजारी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण पुन्हा आलोय फिशिंगसाठी। तर बेट फिशिंगला आलोय आपण। बघू आपल्यासोबत ही मंडळी आहे फिशिंगसाठी आलेली। आपल्याला आज काय भेटतंय ते बघू। आपण तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू बघा, काय खतरनाक व्ह्यू आहे। आता जवळपास 7:30 वाजलेले आहेत। व्ह्यू बघा इथला। चला या बघू आपल्याला आज काय भेटतंय ते। आपण बेट फिशिंग करणार आहोत। आकाश खय खाली उतरवता। ते बघा तुम्हाला दिसत असेल, दिसतात तर मंडळी बघा, आपली मंडळी चालली आहे ती खाली गेलेली दिसते का माहिती नाही, कारण कॅमेऱ्याची क्वालिटी काय असेल त्याच्यात दिसतायत का नक्की सांगता येत नाही। पण खाली दोघे जण 3-4 जण चालले आहेत आणि इथे 4 जण आहेत आणि आम्ही 2, म्हणजे टोटल 10 जण आलेलो आहोत फिशिंगसाठी। चला व्ह्यू बघू शकता तुम्ही, एक नंबर व्ह्यू झालेला आहे। आता सनसेट झालेला आहे थोड्या वेळापूर्वीच। चला बघू आपल्याला काय भेटतंय आज। जे काय भेटेल ते तुम्हाला आज दाखवणार। लोकेशन पण खूप मस्त आहे। इथे सध्या म्हणजे गवत असतं तर आग लावतात इथले ग्रामस्थ, आग लावून सगळी जागा अशी स्वच्छ करतात आणि त्यामुळे काय टेन्शन नाही कसं। नाहीतर या ठिकाणी बिबट्या वगैरे जास्त प्रमाणात दिसतो। रात्र झाली की बिबट्या वगैरे दिसणारी असं असतात भरपूर। तर चला मंडळी, हा आपला कॅमेरामॅन आहे मनीष। चला बघू आपल्याला काय दिसतंय, काय काय आपल्याला आज गळाला सापडते ते बघू। हे बघा व्ह्यू बघा मागचा। तुम्हाला आता समुद्राचा व्ह्यू दाखवतो। आता आपण समुद्राच्या एकदम जवळ पोचलेलो आहोत, म्हणजे जवळ म्हणजे खूप अजून खाली उतरायचं आहे। किनारा जवळ आलेला आहे, किनारा दिसतो इथून, दाखवतो तुम्हाला। हे बघा हा मनीष आहे, हा बघा व्ह्यू बघा मित्रांनो। मंडळी हा व्ह्यू बघून सांगा कमेंटमध्ये कसा वाटला तो। हा बघा हा व्ह्यू आहे संध्याकाळचा समुद्रावरचा, एकदम खतरनाक लोकेशन आहे बघा। ही बघा आपली मंडळी चालली आहे इथून। कॅमेऱ्याची क्वालिटी काय आहे तुम्हाला दिसेल की नाही सांगता येत नाही, पण एकदा बघा कसा वाटला व्ह्यू, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। चला आपण पण आता इथून खाली जाऊ। अशी निमुळती वाट आहे, त्या निमुळत्या वाटेतून जावं लागतं। खूप म्हणजे खूप रिस्की पण आहे। जर नवीन कोणी असेल तर अशा ठिकाणी येण्याचा कोणी प्रयत्न करू नये, कारण जर आणि चांगली ग्रीप असेल तेच चप्पल घालून इथे यायचं, नाहीतर मग इथून खाली सरकला की डायरेक्ट म्हणजे हॉस्पिटलमध्येच। एवढी बेकार वाट आहे डायरेक्ट। हे बघा इथून डायरेक्ट घसरलं की समुद्रामध्ये। चला भेटू आपण खाली जाऊन आपला। चला खाली जाऊन तुम्हाला ऑलमोस्ट म्हणजे हे बघा जवळ एकदम आलेलंच आहे, पोचलोय आपण आता। थोडा वेळ भेटू तुम्हाला। हां पूर्ण फिशिंग स्टार्ट करू, एकदम सगळं रेडी करू। फुल रेडी आहे, पब्लिक पण पूर्ण उत्साहामध्ये आलेलं आहे। टोटल 10 जण आपण आलेलो आहोत। मस्तपैकी फिशिंग करू, बघूया आज काय लागतंय। वारा पण थोडा आज कमी आहे बघू। हा बघा आणि एरिया बघा पण शांत आहे, एकदम दगडच दगड। हा बघा समुद्र एकदम जवळ आहे समुद्र, एक नंबर भारी लोकेशन आहे। सांगा लोकेशन आवडलं तर तुम्हाला। वाडीतला कोण बघत असाल तर लाईक करा, जेणे आम्हाला समजेल।
वाडीतली पण बघतो. हां मंडळी आपण आलेलो आहोत. हे बघा आता फिशिंगच्या लोकेशनवर आपण पोचलेलो आहोत सर्वजण. इथे आपण आता उभं राहून फिशिंग करणार आहोत. हे बघा हे जे दगड दिसत आहेत त्या दगडांवर उभे राहून आपण फिशिंग करणार आहोत. आणि वरचा नजारा बघा काळोख दिसत असेल जरा. बघा हा डोंगर पार करून आपण आलेलो आहोत. हा दिसतोय तुम्हाला छोटा डोंगर पण खूप उंच जावं लागतं. हा डोंगर पार करून आपण आलेलो आहोत. आता जाताना पण हा डोंगर पार करूनच आपल्याला जायचं आहे. तर आपली सर्व मंडळी इथे आहे. तुम्हाला दाखवतो प्रत्येक मंडळी. हे बघा ही आपली आजची मंडळी आहे सर्व. सुहास आहे इथे, भाऊजा आहे, पतू, स्वप्नील, तिकडे आकाश, हा माझा भाऊ कौस्तुभ, सुशांत, रमेश आणि हा मनीष आणि हा स्वतः मी. असे आपण सर्व मंडळी आहोत. बघू आज आपल्याला काय भेटतं. चला दाखवू आपण पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला. सगळी आधी तयारी करून घेऊ. लवकर चालू केलास काय? असं धाव आत्ताच मासा मारले ह्याचं नाव आमच्या इकडे समुद्रावरती याला चरता म्हणतात. चरता या नावाने आमच्या इकडे ओळखला जातं. तुमच्या इकडे काय असेल तर कमेंट करून सांगा. तरी 1-1.5 किलोच्या वर असेल ना? 1.5 किलोच्या वरती आहे, 1.5-2 किलोच्या वरती आहे. तुमच्या नावाने काय बोलतात ते कमेंट करून सांगा. आमच्या इथे हे चरता नावाचे ओळखले जातात. जाऊ घरी चल. तर मंडळी आपल्याला आता दुसरा मासा एक लागलेला आहे. म्हणजे अजून 2 लागलेले आहेत छोटे छोटे. दाखवले नाही आपण, एकत्र दाखवू. पण हा वेगळा मासा लागला आहे बघा. शार्क. आमच्या इथे याला वांडर मासा बोलतात. काय रत्नागिरी वगैरे त्या साईडला याला सुनेरू वगैरे असं बोलतात. भरपूर नावाने ओळखला जातो हा. हा बघा त्याला काढू. काढू चला काय ते एक तुकडं खाऊन देऊया. तर मंडळी आपण फिशिंग करून चाललोय आता घरी 4 व्हीलरने. तुम्हाला घरी जाऊन दाखवतो किती आपल्याला फिश भेटलेले आहेत ते. आता सध्या घाई झाली भरपूर, वाजले पण भरपूर आहे, 10:30 होऊन गेले. पण आपला आता जाऊन आपल्याला घरी बनवायची आहे फिश आणि मग खायची आहे. तर त्यासाठी म्हणून आपण घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती फिश भेटलेले आहेत ते टोटल. चला भेटू घरी जाऊन. मध्ये मध्ये ना मालवणी भाषा वापरायचं. तर मंडळी आपल्याला आता 5 मासे सापडलेले आहेत सर्व मिळून. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा हा मोठा चांगला सापडलेला आहे. त्यानंतर हे टोटल 5 मासे. आणि हा मोठा मासा आहे आकाशने मारलेला आहे. हा बघा आकाश देवगडकर. आकाश देवगडकर. सगळ्यात मोठं मासो जवळपास 1.5 किलोच्या वरती असतात. चला नमस्कार मंडळी. काल रात्री आपल्याला भरपूर लेट झालं त्यामुळे काल व्हिडिओचं एंडिंग करता आलं नाही आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवता आली नाही. कारण काल आपण घरी पोचलो त्यानंतर घरी लाईट पण नव्हती आणि मोबाईल पण डेड झालेला, त्यामुळे काय पर्याय नव्हता. तर आज व्हिडिओचा एंडिंग करतो आहे. आज आपण चाललो आहे मुंबईला. कणकवली स्टेशनला आहोत आपण. कणकवली स्टेशनला मुंबईला चाललो आहे. तर ठीक आहे. तर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ बघायचा असेल तर त्यासाठी कमेंट करा. थँक्यू. बाय बाय.